नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। एका वडिलांचा मला फोन येतो आणि ते मला असं विचारतात की मॅडम डायव्होर्स तर झाला, परंतु मुलाकरता ती जी एक रक्कम आहे प्रत्येक महिना मला त्याच्या बँकेत ट्रान्सफर करायची आहे, ती म्हणे मी आता 2 ते 3 महिने समजा नाही दिली तर काय होईल। माझं असं त्यांना सांगणं होतं की बघा, जे सोपं सरळ आहे तेच तुम्ही एक्सेप्ट केलेलं आहे। म्हणजे कोणीही तुम्हाला कोर्टाने कुठलीही ऑर्डर दिलेली नाही आहे, कारण हा म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स होता। तुम्हाला हे माहिती होतं की बाबा मी 20,000 रुपये देऊ शकतो, म्हणून 20,000 रुपयाची रक्कमच आपण मुलाला देणार, हे तुम्ही तुमच्या सहीने सांगितलेलं आहे। आता तुमचा जॉब बदलतोय, ते तुम्ही स्वतः करताय, मी आता बिझनेस करणार आहे, तो चालेल की नाही हे मला माहिती नाही मॅडम। तर म्हणजे ह्या ज्या तुमच्या पर्सनल कंडिशन्स आहेत त्याच्यावर त्या मुलाचा मेंटेनन्स अजिबात तुम्ही थांबवू शकत नाही, कारण ही बदललेली परिस्थिती तुमची आहे, बरोबर आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्ही हे कंटिन्यू केलं नाही तर तुमची जी बायको आहे ती कोर्टामध्ये जाऊ शकते, एक्झिक्युशन ॲप्लिकेशन फाईल करू शकते। एक्झिक्युशन ॲप्लिकेशन म्हणजे की कोर्टाने बाबा सो अँड सो ऑर्डर केलेली आहे, परंतु माझा जो नवरा आहे तो त्या बरहुकूम वागत नाही आहे, म्हणून एक्झिक्युशन ॲप्लिकेशन ती फाईल करू शकते। दुसरी गोष्ट, कितीतरी वडिलांचा असा गैरसमज असतो की मी लांब 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 निघून जाईन, माझा पत्ता देखील कोणाला लागणार नाही, परंतु या भ्रमातनं बाहेर या। तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या अगेन्स्ट अरेस्ट वॉरंट निघू शकतं, कारण कोर्टाने जे सांगितलेलं आहे ते तुम्ही ऐकत नाही आहात, बरोबर आहे। आणि तिसरी गोष्ट, तुमची प्रॉपर्टी जप्त करून त्यावरून देखील विकून तो पैसा मुलाला देता येईल, ही तिसरी गोष्ट होऊ शकते। बायको कुठे जाऊन हे करू शकते हा एक दुसरा प्रश्न असो, खूप वाईफ असं विचारतात। तर ज्या कोर्टातनं तुम्हाला ती ऑर्डर मिळालेली आहे, उदाहरणार्थ ठाणा कोर्टमधनं जर तुम्हाला ती ऑर्डर मिळालेली असेल तर तुम्ही त्याच कोर्टामध्ये जाऊन ह्या सगळ्या बाबी करू शकता आणि रिकव्हरी ऑफ मेंटेनन्स अमाऊंटचं ॲप्लिकेशन करू शकता। बघा, साधी सरळ गोष्ट आहे, कोर्टाने जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते सरळ सरळ साधं तुम्ही ऐका। तुम्हाला भेटण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगचा अधिकार दिलेला आहे, परंतु आपल्या पर्सनल कंडिशन्स ज्या बदललेल्या आहेत, परिस्थिती बदललेली आहे, त्याच्यावर तुम्ही असा मुलाचा मेंटेनन्स थांबवू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। धन्यवाद।